सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मध्य महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पर्यंत हवेचे द्रोणीय क्षेत्र निर्माण झालेले आहे. तसंच उत्तर कर्नाटकमध्येही अशी स्थिती निर्माण झालेली असल्यानं आज शनिवारी नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्यातही पुढील 2 दिवस कोकण वगळता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, तर 9 जूनला केवळ मराठवाड्यातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात सध्या पावसाचा लपंडाव सुरू आहे. पुणे शहरात सकाळपासूनच कडाक्याच्या उन्हामुळे घाम फुटत असतानाच दुपारनंतर पाऊस तितक्याच तीव्रतेने कोसळतो आहे. वातावरणातील या बदलांमुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.